मनोज जरांगे पाटील यांचं आरक्षण चळवळ किंवा आरक्षणाचं आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला कोण कारणीभूत आणि काय गोष्टी झाल्या गेल्या 10 वर्षामध्ये भारतात की ज्या गोष्टींमुळे जातीय आंदोलन किंवा आरक्षणासाठी आंदोलन का सुरू झाली ते आपण समजून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिलं वेगवेगळे जे आंदोलन वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेली वेगवेगळ्या जातींची आरक्षणासाठी ते आपण समजून घेणार आहोत। तर 2014 नंतर जाट हरियाणामध्ये, गुर्जर राजस्थानमध्ये, त्याच्यानंतर पटेल गुजरातमध्ये आणि कोप्पू आंध्र प्रदेशमध्ये, तसंच महाराष्ट्रात मराठा समाजाचं आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू झालं याला सगळ्यात पहिलं कारण आणि सर्वात मूळ कारण एकच आहे आणि ते म्हणजे मातीची लढाई जातीवर। शेतीमध्ये 2014 पूर्वी म्हणजे 2004 ते 2014 भारतीय शेतीचा विकास दर हा 5% किंवा 5% पेक्षा जास्त होता। ह्या 10 वर्षात 2004 ते 2014 एका वर्षी तो अगदी 1% सुद्धा होता, परंतु इतर वर्षात बाकीच्या 9 वर्षामध्ये तो सरासरी जर काढली तर तो 5% पेक्षा जास्त होता। परंतु 2014 नंतर नरेंद्र मोदी यांनी भारतातल्या शेतकऱ्यांना प्रचंड आश्वासनं दिले आणि ते आश्वासनं मात्र सत्तेत आल्यानंतर पाळले नाही, म्हणून भारतातल्या शेतीमध्ये मोठी समस्या निर्माण झाली आणि इथल्या ग्राहकांचे किंवा मध्यमवर्गीय लोकांचे मतं मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी भारतात मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशातून शेतमाल आयात करून जो भारत 2014 पूर्वी शेतमालात निर्यातीत मोठ्या प्रमाणात अग्रेसर होता तो 2014 नंतर मोठ्या प्रमाणात आयातदार बनला। परिणामी इथल्या भारतीय शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव हे मोठ्या प्रमाणात पडले। जसं कापूस आयात केली ऑस्ट्रेलियामधून प्रचंड प्रमाणात, सोयाबीन तेल, तसंच सोयाबीन पेंड ह्या गोष्टी नरेंद्र मोदी यांनी बाहेरच्या देशातून आयात केल्या। वारंवार थोडे जरी दर वाढले तरी नरेंद्र मोदी वारंवार हे बाहेरच्या देशातून शेतमालाची आयात करतात। तसंच दुग्धजन्य पदार्थ ऑस्ट्रेलिया, अमेरिका ह्या सारख्या राष्ट्रातून त्यांनी वारंवार दुग्धजन्य पदार्थांची आयात केली। कांद्यासारखं संवेदनशील पीक जे की दुष्काळी किंवा कमी पाण्यात येणारं पीक असतं त्याला 4 वर्षातून किंवा 5 वर्षातून फक्त एकच वर्ष भाव मिळत असतो। अशा पिकाला नरेंद्र मोदी यांनी वारंवार भाव पाडून ह्या गरीब कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं। म्हणून भारतात जसं कांदा निर्यात बंदी किंवा वेगवेगळ्या पद्धतीने भारतातल्या कांद्याचे भाव पाडून नरेंद्र मोदी यांनी कांद्याच्या शेतकऱ्यांचं वाटोळं केलं। तसंच इतर कापूस, सोयाबीन, दुग्धजन्य पदार्थ, तूर डाळ, हरभरा डाळ अशा डाळींची आयात करून भारतातल्या शेतीचं पूर्णपणे खच्चीकरण किंवा नुकसान केल्यामुळं भारतात आरक्षणाच्या चळवळी ह्या जिवंत झाल्या किंवा त्याला चालना मिळाली। कारण भारतात ह्या शेतीतल्या नुकसानीमुळं किंवा शेतीतल्या आर्थिक विवंचनेमुळं बेरोजगारी आणि आर्थिक मागासले पण भारतातल्या शेतकऱ्यांवर आलं। तसंच सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या इथले जे समाज मी आत्ता सांगितले हरियाणामध्ये जाट जो शेतकरी बहुल समाज आहे, त्याच्यानंतर राजस्थान गुर्जर समाज जो भारतात राजस्थानमध्ये शेतकरी बहुल समाज आहे, तसंच पाटीदार गुजरातमध्ये हा शेतकरी बहुल समाज, महाराष्ट्रात मराठा समाज हा शेतकरी बहुल समाज किंवा 80% पेक्षा जास्त शेतकरी हे मराठा समाजातले असल्यामुळं प्रचंड प्रमाणात इथल्या समाजात बेरोजगारी आर्थिक मागासले पण निर्माण झालं। तसंच आंध्र प्रदेशमध्ये कोप्पू समाज शेतीतल्या प्रचंड नुकसानीमुळे, वारंवार केलेल्या आयातीमुळे आणि शेतमालाचे भाव पाडण्यासाठी केलेल्या निर्यात बंदीमुळे भारतातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि हे शेतकरी हे एका विशिष्ट जात समूहातले असल्यामुळं इथं भारतात
आरक्षणाचे वेगवेगळे आंदोलनं ह्या समाजात निर्माण झाले आणि याला सर्वस्वी सरकारचं धोरण जबाबदार आहे. कारण इथल्या मतदारांना किंवा भारतातल्या जो मध्यमवर्गीय आहे, सुशिक्षित मध्यमवर्गीय वर्ग, याची फक्त भाजीपाल्याचे भाव किंवा अन्नधान्याचे भाव वाढल्यानंतरच मीडियामध्ये बॉम्बाबॉम्ब सुरू होते. परिणामी सरकार यांच्या मनधरणीसाठी किंवा यांच्या हितासाठी भारतातल्या शेतकऱ्यांचे भाव पाडतं. परिणामी प्रचंड बेरोजगारी आणि आर्थिक मागासले पण भारतातल्या शेतकऱ्यांना आल्यामुळं भारतात आर्थिक मागासलेपण आणि बेरोजगारी निर्माण झाल्यामुळं आरक्षणाची मागणी जोर धरू लागली. 2014 पूर्वी असलेला शेतीचा विकास दर आणि 2014 नंतर 2014 ते 2024 ह्या 10 वर्षात शेतीचा विकास दर म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या काळातला विकास दर हा अक्षरशः 3 ते 3.5% इतका आहे. आणि 2014 पूर्वी म्हणजे 2004 ते 2014 ह्या काळात शेतीचा विकास दर 5% किंवा 5%पेक्षा जास्त असल्यामुळं भारतात शेतकरी समूह असलेल्या जातींची आंदोलनं आरक्षणासाठी सुरू झाली. धन्यवाद मित्रांनो. तुमची याच्याबद्दल काही कमेंट असतील तर त्या अवश्य करा. चॅनलला लाईक करा. आणि जातीची लढाई मातीमुळं सुरू झाली किंवा मातीची लढाई जातीवर आलेली आहे किंवा प्रचंड प्रमाणात शेतकरी समूह याच्यात आरक्षणात का आले, तर याच्याबद्दल आपल्या काही कमेंट असतील तर त्या अवश्य करा. चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.